प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये बाहेर काढून दाखवते। अगदी ही सुटसुटीत अशी बिर्याणी झालेली आहे। पाहू शकता कशी आपली एकदम छान आणि सुटसुटीत अशी बिर्याणी तयार झालेली आहे। आणि ही मी तुम्हाला काढून दाखवते। अगदी तुम्हाला हॉटेलमध्ये जशा फ्लेवरमध्ये मिळते तशाच फ्लेवरमध्ये तयार झालेली आहे। आणि यामधलं चिकन सुद्धा खूप असं छान शिजलं गेलेलं आहे। इकडे आपण ही ताटामध्ये काढून घेतलेली आहे बिर्याणी आपली। आणि पाहू शकता अगदी सुटसुटीत आणि खूप सुंदर अशा फ्लेवरमध्ये तयार झाली आहे। नक्की ही इकडे आपण चिकन दम बिर्याणी बनवलेली आहे। आणि नक्कीच ही बिर्याणी आपल्याला कमीत कमी 10 ते 12 लोकांसाठी बनवलेली आहे। तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। आणि तुम्हाला यामध्ये कोणत्या प्रकारचे खडे मसाले वापरायचे किंवा कशा प्रकारे बिर्याणी बनवायची आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर तुम्ही नक्कीच आवर्जून हा व्हिडिओ पहा आणि तुम्हाला सुद्धा कळेल आणि तुम्हाला सुद्धा ही बिर्याणी बनवता येईल। तर चला आता कुठलाही वेळ न घालवता आपण बिर्याणीला सुरुवात करूया। आणि नक्कीच तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला, नमस्कार। आज आपल्याला चिकन दम बिर्याणी बनवायची आहे। तर त्यासाठी आपण हे चिकन घेतले आणि हे चिकन आपल्याकडे अर्धा किलो आहे। असं आपण अर्धा किलो चिकन घेतले आणि आता हे आपल्याला स्वच्छ धुणंसुद्धा घेतलेलं आहे। आणि याला धुत असताना आपण मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे म्हणजे एकदम स्वच्छ होतं। चला आता आपण पुढचे साहित्य पाहूयात आपल्याला काय लागणार आहे ते। इकडे आपण हे तांदूळ घेतलेत, हे बासमती तांदूळ आहेत। हे 1 किलो तांदूळ आणि अर्धा किलो चिकन। हे तांदूळ आपल्याला पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घालायचे आहेत। तर चला आता आपण हे पाणी घालून ठेवूयात म्हणजे याला अर्धा तास होऊन जाईल। हे असं आपण भिजत घालून ठेवूयात। इकडे आपण काही साहित्य कट करून घेतलेला आहे। हा कांदा घेतला आहे आपण आणि कांदासुद्धा हा अर्धा किलो आहे। चिकन आपलं अर्धा किलो तर कांदासुद्धा आपल्याला अर्धा किलो लागणार आहे। ही कोथिंबिरी, हे लसूण अद्रक पेस्ट आहे आणि हे खडे मसाले तेजपत्ता, दालचिनी, लवंग आणि काळे मिरे। इकडे आहे हा पुदिना, इकडे आहे हे जिरा आणि धन पावडर, इकडे लिंबू आहे आणि इकडे आहे बिर्याणी मसाला। आणि यामध्ये लागणार आहे आपल्याला हे दही। चला आता आपण इकडे चिकन मॅरिनेट करायला घेऊयात। चिकन आपल्याला मॅरिनेट करायचं आहे तर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे हे जिरं आणि धन पावडर, हे दही, हा पुदिना, थोडीशी कोथिंबिरी, यामध्येच घालायचे हळदी पावडर, हे मीठ। हे मीठ तुम्ही चवीनुसार वापरलं तरी चालेल। आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला हे लाल तिखट, हे सुद्धा तुम्ही चवीनुसार वापरा। हे लाल तिखट घातलेलं आहे
आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे चिकनमध्ये थोडेसे खडे मसाले, तुमच्या आवडीप्रमाणे घाला. दोन काळे मिरे आणि 3 लवंगा घातलेल्या आहेत मी. त्यानंतर घालायचा आहे आपल्याला हा बिर्याणी मसाला, हा सुद्धा पूर्ण घालून घ्या किंवा तुमच्या आवडीप्रमाणे घातला तरी सुद्धा चालेल. आणि त्यानंतर घालायचा आहे आपल्याला लिंबूचा रस. त्यानंतर घालायचं आहे आपल्याला हे लसूण आणि अद्रकचं पेस्ट. आता हे सगळं मिक्स करून घ्या. या चिकनला असा पूर्ण मसाला लागला पाहिजे, अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्या. इकडे हे असं आपण मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला याला फ्रीजला जर तुम्ही ठेवत असाल तर तुम्हाला 10च मिनिटं याला मॅरिनेट करायला ठेवायचे आणि बाहेर जर ठेवत असाल तर तुम्ही याला 20 मिनिटं द्या. तर चला, आता हे मी फ्रीजला ठेवून घेत आहे, त्यामुळे मला 10 मिनिटं लागणार आहेत. याला आपण फ्रीजला ठेवूया. इकडे आपले हे तांदूळ असे भिजवून झालेले आहेत, पाहू शकताय. चला, आता आपण हा राईस शिजायला घालूयात. इकडे आपण हे गॅसवरती पातेलं ठेवले. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला हे तेल. तेल हे तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकताय किंवा राईसला थोडंसं घातलं तरी सुद्धा चालेल. आता हे तेल गरम झालंय, यामध्ये घालायचे आहेत आपल्याला खडे मसाले, म्हणजे छान असा फ्लेवर आपल्या राईसला येईल. हे आपले खडे मसाले दालचिनी, लवंग, विलायची, काळे मिरे आणि हा तेजपत्ता हे घालून घेतले आपण. यामध्ये आता पाणी घालायचं. इकडे आपलं पाणी घालून झाले तर आपण हे 1 किलो तांदूळ आहेत तर आपण इकडे 1 लिटर पाणी घातलेलं आहे. इकडे ह्या पाण्याला अशी छान उकळी आलेली आहे, पाहू शकताय. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे थोडंसं व्हिनेगर. व्हिनेगरमुळे आपला राईस छान टेस्टी होतो. आणि यामध्येच घालायचं आहे आणखीन हा लिंबू रस. लिंबू रसमुळे राईसचा कलर हा पांढरा शुभ्र होतो. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे तांदूळ आपण धुवून घेतलेले. इकडे आता हे मिक्स करून घ्या आणि यावरती झाकण ठेवून देऊयात आपण. आणि हा तांदूळ आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे, जास्तीचा नाही. इकडे पाहू शकताय, अशा पद्धतीने आपला राईस 70 ते 80% हा शिजवून झालेला आहे. आणि त्यातलं एक शीत असं उचलून पाहायचं आणि अगदी आपल्याला जसा पाहिजे तसा शिजलेला आहे. तर चला, आता हा राईस आपण चाळणीमध्ये किंवा बाहेर काढून घेऊया. इकडे आपण आता अशी चाळणी ठेवलेली आहे आणि यामध्ये आपल्याला असा राईस काढून घ्यायचा आहे. सर्व राईस मी अशा प्रकारे काढून घेतेय. इकडे आपला असा राईस सगळा इकडे आपला हा राईस काढून झालेला आहे. इकडे आता हा कांदा आपण कट करून घेतलेला आहे, तर आपल्याला असा हा थोडासा चुरगळून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला असा मोकळा करून घ्यायचा आहे आणि हातात तळून घ्यायचा आहे. हा कांदा सुद्धा आपला अर्धा किलो आहे. आणि यामध्ये आपण इकडे वापरलेलं साहित्य एकदम प्रमाणबद्ध आहे. 1 किलो तांदूळ आणि अर्धा किलो चिकन, अर्धा किलो कांदा आणि सर्व साहित्य आपण हे आपल्या चवीनुसार
आपल्याकडे जर मोठी किंवा छोटी मुलं असेल किंवा वयस्कर माणसं असतील तरीसुद्धा आपण यातलं काही साहित्य कमी किंवा जास्तीचं बनवून टाकू शकतो. चला, आता आपला कांदासुद्धा असा मोकळा करून झालेला आहे, तर हा आता तळून घेऊयात. इकडे कढाईमध्ये तेल गरम झालं आहे, तर आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे. आपण हा कांदा घालूयात. आणि कांदा तळत असताना अगदी थोडासा घालायचा, म्हणजे छान तळला जातो. आणि तळत असताना याला फक्त असं गोल फिरवत राहायचं, म्हणजे खालीसुद्धा चिकटणार नाही. कढाईमध्ये फक्त हा आपल्या हातातला झाऱ्या किंवा जे काही वस्तू असेल आपल्याकडे ती फक्त अशी फिरवत राहायची, म्हणजे तुमचा कांदासुद्धा छान असा तळला जातो. असा इकडे आपले कांदा असा तळून झालेला आहे, पाहू शकताय. आता मी हा काढून घेते आणि यापेक्षा जास्त आपल्याला डार्क कलरचा बनवायचा नाही, काढून घेऊया. आता शिल्लक राहिलेला कांदा सर्व मी असा तळून घेणार आहे. इकडे आपला सर्व कांदा असा तळून झालेला आहे. आता हा सुद्धा मी काढून घेते. आता आपल्याला इकडे चिकन शिजवून घ्यायचं आहे, तर त्यासाठी आपण हे कुकर ठेवले. आता यामध्ये घालायचं आपल्याला तेल, तूप, बटर, तुम्हाला जे आवडेल ते घालू शकताय तुम्ही. तर मी तेल घालते. हे तेल इकडे कुकरमध्ये आपलं तेल गरम झाले, तर आपल्याला यामध्ये घालायचा आहे थोडासा कांदा आपण असा बारीक उभ्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे हे अद्रक लसूण पेस्ट, ते सुद्धा थोडंसं घालायचं. आणि चिकनमध्ये आपण मॅरिनेट पण करताना थोडंसं घातलेलं आहे. आता हे मिक्स करून घ्या. इकडे आपला हा कांदासुद्धा असा छान भाजून झालेला आहे, पाहू शकताय. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला हे चिकन, आणि चिकनसुद्धा आपलं छान असं मॅरिनेट झालं आहे. मिक्स करून घ्या. इकडे आपण हे चिकन असं छान मिक्स करून घेतलं आहे. आता याला छान शिजवून सुद्धा घ्यायचं आहे आपल्याला. इकडे आपण चिकन हे थोडंसं मीडियम गॅसवरती शिजायला ठेवलेलं आहे. आणि आपल्याला जास्तीचं काही शिजवून घ्यायचं नाही, पण थोडंसं म्हणजे असं चिकन हे आपल्याला 80% असं शिजवून घ्यायचं आहे. आणि नंतर यामध्ये राईस घालायचा आहे आणि पुन्हा याला झाकण लावून ठेवायचं आहे. आणि तयार होईल आपली एकदम छान आहे. इकडे आपलं हे चिकन शिजवून झालेलं आहे, पाहू शकता. आता आपल्याला यामध्ये शिजवून घेतलेला राईस घालायचा आहे आणि अशा लेयर्स बनवायच्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा राईस यामध्ये घालू शकता. आणि ही बिर्याणी आपली 8 ते 10 माणसांसाठी पुरेल एवढी आपली ही बिर्याणी बनते. 1 किलो तांदूळ आणि अर्धा किलो चिकन, अर्धा किलो तांदूळ. आणि यामध्ये साहित्य आपण हे आपल्या चवीनुसार वापरलेलं आहे. लहान मुलं असतील किंवा वयस्कर माणसं असतील तर तुम्ही हे साहित्य आपल्या चवीनुसार घेऊ शकताय. अशा पद्धतीने आपण घरगुती बिर्याणी बनवलेली आहे. इकडे आपली एक लेयर्स झालेली आहे. यावरती आपल्याला हा कांदा घालायचा आहे. आणखीन यावरती आपल्याला राईस घालायचा आहे. हा शिल्लक राहिलेला राईस हा सुद्धा आपल्याला सर्व घालून घ्यायचा आहे.
इकडे आपण असा राईस सेट करून घेतलेला आहे. यावरती लेयर्स 2 घातलेले आहेत आणि आता आपल्याला घालायचं आहे यामध्ये थोडासा कलर. हा कलर आपला येलो कलर आहे, तर हा आणि त्याच नंतर आपल्याला घालायचा आहे थोडासा ऑरेंज कलर. हे ऑप्शन आहे, जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घालू शकता आणि नसतील आवडत तर नाही घातली तरी सुद्धा चालेल. यावरती घालायचं आहे आपल्याला तूप. आता आपल्याला यावरती घालायचा आहे हा कांदा. कांदा आपण तळून घेतलेला घालायचा आहे. इकडे आपला हा कांदा सुद्धा घालून झालेला आहे. तर यावरती घालायचं आहे आपल्याला आणखीन हे थोडंसं पुदिन्याची पानं. नंतर घालायचं आहे आपल्याला थोडीशी कोथिंबीर. आता आपण याचं झाकण लावून घेऊ. इकडे आपलं सर्व साहित्य घालून झालेलं आहे. आता यावरती आपल्याला झाकण लावायचे आणि याला 2 मिनिटाची अशी वाफ काढून घ्यायची. हे पाहू शकताय, असं आपण कुकरचं झाकण लावलेलं आहे. चला आता आपण हे कुकरचं झाकण काढून पाहूयात. आणि पाहू शकता अशा पद्धतीची आपली चिकन आणि तयार झालेली आहे. नक्कीच ट्राय करा. आणि पाहू शकता अगदी आपल्याला सहज ही बनवता सुद्धा येते. नक्कीच ट्राय करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि पाहू शकता अगदी आपल्याला 10 ते 12 माणसांना पुन्हा एवढी बिर्याणी तयार झालेली आहे. नक्कीच ट्राय करा. आता ही मी तुम्हाला काढून दाखवते. यावरती आणखी थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि पाहू शकता अशी ही आपली चिकन दम बिर्याणी तयार झाली आहे. नक्कीच ट्राय करा.